जय खानदेश मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे आम्ही आज आलेलो आहे देवाची आळंदीला तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी या ठिकाणी। तर तुम्ही बघू शकता ही इंद्रायणी नदी आहे। इंद्रायणी नदी याचा उगम लोणावळा जवळील कुरवांदे गावात उंच डोंगरावरती नागफणी जवळ इंद्रायणीचा उगम होतो। नंतर ती देहू रोड वगैरे या ठिकाणी जाऊन ती शेवटी भीमा नदीला जाऊन मिळते। हीच आहे ती इंद्रायणी नदी। तर आम्ही नंतर पोहोचतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी। तर ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी 1218 साली जिवंत समाधी घेतली। त्यानंतर तिथे समाधी मंदिर बांधण्यात आले। नंतर मंदिरात येण्यासाठी पान दरवाजा, हनुमान दरवाजा इत्यादी लागते। नंतर या वृक्षाचं नाव म्हणजे आजबबाग वृक्ष। या वृक्षाचं काही लोकांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची जिवंत समाधी घेतली त्याच त्या बाजूला काठी ठेवलेली होती, तर त्या काठीचं झाडाचं रूपांतर झालं तेच हे झाड। तर तिथल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्या झाडाखाली बसून प्राणायाम करतात असे म्हणतात। या वृक्षाच्या छायेखाली बसून जे प्राणायाम करतात, वाचन करतात, त्यांच्या कायम स्मरणात राहते असे काही स्थानिक लोक सांगतात। नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर तिथं बाबा होते, बाबांचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्यानंतर मनाला एक खूप शांतता वाटते असं आम्हाला तरी वाटतं। नंतर तुम्ही बघू शकता लागला आम्हाला मंदिर, हनुमान मंदिर। नंतर तिथं जाता आम्हाला लागतं माऊलींचे परम मित्र म्हणजे हैतब बाबा, यांचं पण आम्ही दर्शन घेतो। नंतर सर्व तिथलं दर्शन घेतल्या गेल्यानंतर आम्ही पुजतो सुवर्ण। नंतर रांगेत लागतो। नंतर आम्ही हे रांगेत लागतो, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घेतो आणि त्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडतो। तर खूप गर्दी अशी तिथं असते, पण आज काय कुणास ठाऊक काही जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळे खूप छान प्रकारे आमचं दर्शन घेतलं गेलं। हेच आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी। तर तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे तिथं दर्शन घेतलं जातं आणि प्रत्येक देवाभावाने, प्रत्येक मनापासून सर्व लोक तिथं दर्शनासाठी येतात। तर आम्ही दर्शन खूप छान प्रकारे घेतलं। त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज, विठ्ठल देवता आणि यांचं सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही त्याच ठिकाणाहून थोडं बाहेर पडलो। नंतर तुम्हाला माहितच आहे ज्या ठिकाणी असं कोणतं देवस्थान नाही जिथं महादेवाचं मंदिर नाही, तर आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं। आम्ही बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर आपल्याला लागलं इंद्रायणी नदी। तर इंद्रायणी नदीमध्ये सर्व लोक तिथं कोणी हातपाय धुतं, कोणी काय करतंय, कारण की म्हणजे असं म्हणताय की तिथं हातपाय धुल्याने, आंघोळ केल्याने। तर तुम्ही बघू शकता आम्हाला नंतर लागलं गजानन महाराज यांचं मठ। तर गाडी तिथं पार्किंग केली। मध्ये घुसत असताना इतकं भारी मनाला जाणवलं की खूप छान प्रकारे। तर या ठिकाणी ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांचं काही आळंदी वगैरे त्यांचं काही दर्शनाचं वेळ राहिली त्यावेळेस इथं लोक राहायला येतात। प्रत्येकी एक व्यक्ती 400 रुपये रूमचं भाडं आहे 24 तासासाठी। तर तिथं राहण्याची सोय अप्रतिम आहे। तर तुम्ही बघू शकता गजानन महाराजांचं मठ अप्रतिम छान प्रकारे आहे। तिथं गजानन महाराजांचं हे आहे बसणं, तिथं ध्यान करण्यासाठी, मन तृप्त होण्यासाठी जागा आहे। तर वरून बघू शकता तुम्ही गजानन महाराजांचं मठ एकदम छान प्रकारे दिसतंय। तर तुम्हाला माहितच आहे देवागडची फुलं जिथं असतात तिथं आम्ही कॅप्चर केल्याशिवाय राहत नाही। तर ही मुलगी बघू शकता खूप छान प्रकारे, गोंडस बाळ असं खूप छान प्रकारे होतं।